जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम उपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास स्वापार शुद्ध परमात्मा मीचे असे. बघा आपलं ख्याती वर्णन चालू आहे. असत ख्याती त्यांचं काय मत आहे ते बघितलं, त्यांचं खंडन पाहिलं. आत्मख्यातीचं मत पाहिलं, आत्मख्यातीवाल्याचं खंडन ते पण पाहिलं. अन्यथा ख्याती दोन प्रकारची पाहिली आणि त्या दोघांचं खंडन अख्यातीवाल्यांनी केलं आहे का नाही. म्हणजे अन्यथा ख्याती दोन प्रकारची, प्राचीन एक आणि नवे नायकाची. प्राचीन एकाचं खंडन नवे नायकाने केलं, नवे नायकाचं खंडन अख्यातीवाल्याने केलं. लक्षामध्ये पाहिलं का नाही. मग त्या नवे नायकाचं म्हणणं काय, त्यांची अन्यथा ख्याती. अन्यथा ख्याती म्हणजे काय, अन्य वस्तू अन्य रूपानं दिसते असं ते म्हणतात. समोर असते दोरी आणि दिसतो साप, म्हणजे दोरीत सापाच्या रूपानं दिसते असं त्यांना म्हणायचं आहे. अन्य वस्तू अन्य रूपानं कळते, तिचं ज्ञान होतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला ते अन्यथा ख्याती म्हणतात. मग हे म्हणले हे तुमचं म्हणणं अनुभवाच्या विरुद्ध आहे वा. कारण अनुभव सगळ्यांना असा आहे की जी वस्तू असते तीच तशाच रूपाचं ज्ञान होत असतं. म्हणजे जसं ज्ञेय असतं तसंच काय होत असतं, ज्ञान होत असतं. ज्ञेय जर पर्वत असेल तर मोहरीचं ज्ञान होईल काय, होणार नाही. आणि ज्ञेय जर मोहरी असेल तर पर्वताचं ज्ञान होईल काय. हत्ती असेल काय, कुत्रं दिसन काय, घोडं दिसन का गाढव दिसन. हत्ती असेल तर समोर हाती दिसन ना. म्हणजे जसं ज्ञेय असतं तसं काय होत असतं, ज्ञान होत असतं. आणि तुम्ही ज्ञेय वेगळं मानता आणि ज्ञान वेगळं मानता, म्हणून तुमचं हे म्हणणं योग्य नाही असं अख्यातीवाल्यांनी त्या कुणाचं अन्यथा ख्यातीवाल्याचं म्हणजे नवे नायकाचं काय केलं, खंडन केलं. मग आता त्या अख्यातीवाल्यांना विचारलं बाकीच्या सगळेजणी तुमचं काय म्हणणं आहे मग या रज्जू सर्पाविषयी. मला उद्याच्याला तुमच्याकडून सगळेची सगळे मतं पाठ पाहिजेत. बघा असत्ख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे, आत्मख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे आणि अन्यथा ख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये प्राचीन नायकाचं काय म्हणणं आहे, नवे नायकाचं म्हणणं काय आहे आणि कुणी कुणाचं खंडन केलं आणि त्या मताचं त्यांनी खंडन कसं केलं. असत्ख्यातीवाल्याचं खंडन कुणी केलं का, ते खंडन कसं केलं. आत्मख्यातीवाल्याचं खंडन कोणी केलं, अन्यथा ख्यातीवाल्याचं खंडन कोणी केलं. हे सगळं असं हरिपाठासारखं पाठ पाहिजे. कोणतंही विचार सांगता आलं पाहिजे. असत्ख्यातीवाल्याचं मत सांगा म्हटलं, असत्ख्यातीवाल्याचं मत सांगायचं. त्याचं खंडन सांगा म्हटलं की त्याचं खंडन सांगायचं. आत्मख्यातीवाल्याचं मत काय म्हटलं की ते आत्मख्यातीवाल्याचं मत सांगता आलं पाहिजे. त्याचं खंडन कोणी केलं ते सांगता आलं पाहिजे, कसं केलं ते सांगता आलं पाहिजे. अन्यथा ख्यातीचं मत सांगता आलं पाहिजे. अन्यथा ख्याती दोन प्रकारचे, दोन्ही मतं सांगता आली पाहिजेत. आणि मग त्याच्यातलं प्राचीन नायकाचं मत काय आहे, त्याचं खंडन कोणी केलं ते कसं केलं ते सांगता आलं पाहिजे. नवे नायकाचं मत काय आहे ते सांगता आलं पाहिजे, त्याचं खंडन कोणी केलं ते पण सांगता आलं पाहिजे. नवे नायकाचं मत आता सांगितलं तुम्हाला मी, अन्य वस्तू अन्य रूपानं दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात आलं का. ज्ञेय असते रज्जू आणि ज्ञान कशाचं होतं, सर्पाचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं खंडन केलं यांनी. जसं ज्ञेय असतं तसं ज्ञान होत असतं. ज्ञेय वेगळं आणि ज्ञान वेगळं हे तुमचं म्हणणं बरोबर नाही असं अख्यातीवाले म्हणतात. अख्यातीवाले म्हणजे कोण रे, सांख्य आणि प्रभाकर मताचे चिदवादी असणारे हे. आलं लक्षामध्ये. आता मग त्यांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा रज्जू सर्पाविषयी. रज्जू व सर्प कसा दिसतो तुम्ही सांगावा. मग ते अख्यातीवाले आता रज्जू सर्पाविषयी सांगायला लागले. ऐका आता थोडं नीट लक्षात घ्या. हे काय म्हणतात माहिती आहे का अख्यातीवाले, यांचं काय म्हणणं आहे रज्जू सर्प कसा भासतो. यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, आपली अंतःकरणाची जी वृत्ती आहे आपली तुम्हाला आहे का नाही अंतःकरण, आणि त्याला अंतःकरणाच्या वेगवेगळ्या वृत्ती असतात का नाही. मग ती वृत्ती काय होते इंद्रियाच्या द्वारा तिथपर्यंत जाते. तिथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत, त्या रज्जूपर्यंत जाते. समोर काय पडलेली असते, रज्जू पडलेली असते. रज्जू म्हणजे कळतं का तुम्हाला, रज्जू म्हणजे काय, दोरी पडलेली असते आणि त्या दोरीपर्यंत ती रज्जू वृत्ती त्या रज्जूपर्यंत त्या दोरीपर्यंत जाते. तिथं गेली की त्या वृत्तीला त्या रज्जूचं सामान्य ज्ञान होतं. ती वृत्ती त्या रज्जूच्या आकाराची होते आणि वृत्तीला त्या रज्जूचं काय ज्ञान होतं, सामान्य ज्ञान होतं. सामान्य म्हणजे त्याला संस्कृतमध्ये इदम ज्ञान म्हणतात. इदम रूपानं ज्ञान होतं, सामान्य ज्ञान होतं. हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. इदम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. कशाचं,
दोरीचं ज्ञान होतं. कुणाला? वृत्तीला. कसं ज्ञान होतं? ही दोरी म्हणून ज्ञान होतं का? नाही. कसं ज्ञान होतं? इदम रूपानं, सामान्य रूपानं ज्ञान होतं. आलं लक्षामध्ये? हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. पण हे झालेलं ज्ञान प्रत्यक्ष असतं. हे ज्ञान कसं असतं? प्रत्यक्ष ज्ञान असतं. काय सांगायला लागलं लक्षात आलं तुमच्या? आपल्या अंतःकरणाची वृत्ती समोर पडलेली जी रज्जू आहे त्या रज्जू देशापर्यंत जाते, रज्जू देशाच्या आकाराची होते आणि म्हणजे रज्जूच्या आकाराची होते. त्या रज्जूचं त्या वृत्तीला सामान्य ज्ञान होतं. हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. त्यालाच इदम रूपानं ज्ञान होतं असं म्हणतात. पण इदम रूपानं झालेलं हे ज्ञान म्हणजे हे सामान्य ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान असतं. कसं असतं? प्रत्यक्ष ज्ञान असतं. एवढं कळू लागलं ना? आणि मग त्याच वेळेला काय घडतं बघा, दोरीचं ज्ञान होतं ते दोरी असं ज्ञान होत नाही, म्हणजे विशेषरूपाचं ज्ञान होत नाही, सामान्य ज्ञान होतं, इदम रूपानं ज्ञान होतं. पण इदम रूपानं झालेलं हे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान असतं. आणि हे प्रत्यक्ष ज्ञान ज्या वेळेला होतं त्याच वेळेला दुसरीकडे काय होतं बघा, त्याच वेळेला अंतःकरणात काय होतं, त्याच वेळेला आपण पूर्वी कुठंतरी साप पाहिलेला असतो. काय पाहिलेला असतो? साप पाहिलेला असतो. मग त्या सापाचं स्मरण होतं. काय होतं? सापाचं स्मरण होतं. सापाचं स्मृतिज्ञान होतं. काय होतं? सापाचं स्मृतिज्ञान होतं. कधी? ज्या वेळेला त्या दोरीचं इदम रूपानं सामान्य ज्ञान होतं पण प्रत्यक्ष ज्ञान होत असतं, त्याच वेळेला त्याच क्षणाला पूर्वी पाहिलेल्या सर्पाचं स्मृतिज्ञान होतं. म्हणजे सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान होतं. कळलं का? म्हणजे एकाच काळात एकाच वेळेत दोन ज्ञान उत्पन्न होतात. काय ज्ञान उत्पन्न होतात? दोन ज्ञान उत्पन्न होतात. इदम रूपानं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष ज्ञान हे एक ज्ञान उत्पन्न होतं. कळलं का? आणि सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान, पूर्वी पाहिलेल्या सर्पाचं स्मृतिज्ञान उत्पन्न होतं. स्मृती म्हणजे आठवण होते सापाचं. कळलं का? स्मरण होतं. हे दोन ज्ञानं एकाच काळात अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात. अलग लक्षामध्ये? आणि दोन ज्ञानं एकाच काळात उत्पन्न होतात. असतात दोन ज्ञानं, पण काय? मंद अंधकारादी दोषामुळं आणि भयकंपादी दोषामुळं, प्रमात्याच्या ठिकाणी असणारे भयकंपादी दोष आणि इंद्रियाधिकाच्या ठिकाणी असणारे मंद अंधकारादी दोष, या दोषाच्या योगानं ते दोन ज्ञान असताना ते एकच ज्ञान भासतं. हा सर्प आहे असं ज्ञान भासतं. त्याच्यामध्ये हा इदमांश आहे, ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, आणि सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान आहे. हे दोन ज्ञानं आहेत. पण मंद अंधकारादी दोषामुळं आणि भयकंपादी दोषामुळं त्या पाहणाऱ्याला विवेक होत नाही. हे दोन ज्ञानं आहेत असं कळत नाही. हा सर्प आहे असं त्याला एक ज्ञान भासतं. दोन ज्ञान आहेत असं का वाटत नाही? दोषामुळं, भयकंपादी दोषामुळं, मंद अंधकार दोषामुळं ते दोन ज्ञान आहेत असं त्याला विवेक ज्ञान होत नाही. आणि ते विवेक ज्ञान नसणं म्हणजेच अविवेक असणं, त्या अविवेकालाच ते भ्रमज्ञान अशा प्रकारचं म्हणतात. ते त्याला भ्रम म्हणतात. काय म्हणतात? त्याला भ्रम म्हणतात. आणि हा सर्प आहे असा व्यवहार केला जातो. कळलं का? हा सर्प आहे असं वाटतं, असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं? अख्यातीवाल्याचं. कळलं का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, त्या ज्या वेळेला सर्प आहे असं ज्ञान होत असतं, ज्यावेळेला सर्प भासत असतो त्यावेळेला दोरीचं सामान्य ज्ञान होत असतं आणि सर्प अंशामध्ये स्मृतिज्ञान झालेलं असतं. काय झालेलं असतं? सर्प अंशामध्ये स्मृतिज्ञान झालेलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. एवढं ध्यानात ठेवायचं या दोन गोष्टी. आलं लक्षामध्ये? बघा आता वाचून घ्या. आता अख्यातीवाल्याचं काय म्हणणं आहे बघा. अख्यातीवाद्याचं असं मत आहे की ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो, कळू लागले का? लक्ष आहे का कृष्णा तुझं? कुठं लक्ष आहे? ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारा
बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. कुठपर्यंत गेली? रज्जू ज्या देशात असते त्या देशापर्यंत, म्हणजे समोरच्या देशापर्यंत वृत्ती जाते. तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन मग तिथं गेली ती वृत्ती की त्या रज्जूशी वृत्तीचा काय होतो? संबंध होतो. आणि संबंध होऊन प्रथम रज्जूचं इदम म्हणजे हे काहीतरी पडलेलं आहे असं सामान्य रूपानं काय होतं? ज्ञान होतं. आणि त्याच वेळी ज्यावेळी सामान्य रूपानं ज्ञान होतं, इदम रूपानं ज्ञान होतं, काहीतरी पडलेलं असं ज्ञान होतं, त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते. पूर्वी पाहिलेला जो साप असतो त्याचं ज्ञान झालेलं असतं, त्या ज्ञानाची काय होत असते? स्मृती होत असते. म्हणजे रज्जूचं इदम रूपानं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष ज्ञान, आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान, अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञानं मिळून हा सर्प आहे असं एकच ज्ञान भासतं. कळलं का? असतात ती दोन ज्ञानं, एक इदम रूपानं सामान्य ज्ञान असतं आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान असतं. अशी दोन ज्ञानं असतात, पण दोन ज्ञानं मिळून हा सर्प आहे असं एक ज्ञान भासतं. एक कसं काय भासतं? एक भासण्याचं कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष असतात, आणि प्रमाण असणारे जे नेत्राधिक इंद्रिये त्यांच्या ठिकाणी मंद अंधकारामध्ये काय असतात? दोष असतात. त्यामुळं पुरुषाला हा सर्प आहे या ज्ञानामध्ये रज्जू अंशाचं सामान्य ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान, अशी दोन ज्ञानं आहेत असा विवेक त्या काळी त्याला होत नाही. अशा त्या अविवेकालाच अख्यातिवादी सांख्य प्रभाकर हे काय म्हणतात? त्याला भ्रम अशा प्रकारचं म्हणतात. कळलं का यांचं काय मत आहे ते? यांचं म्हणणं कळलं का? हे भ्रम कशाला म्हणतात कळलं का? दोन ज्ञानं होत असतात. रज्जूचं सामान्य रूपानं इदम रूपानं ज्ञान होत असतं पण ते प्रत्यक्ष होत असतं, आणि त्याच काळामध्ये सर्पांशाचे पूर्वी पाहिलेल्या सर्पाचं काय होत असतं? स्मृती ज्ञान होत असतं, आणि ते दोन ज्ञानं मिळून एक ज्ञान भासतं, हा सर्प आहे असं एक ज्ञान भासतं. मग एक भासण्याचं कारण प्रमात्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष असतात आणि प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकारी दोष असतात, आणि त्या दोषामुळं ते एक आहे असं भासतं. कळलं का? आणि पाहणाऱ्याला हे ज्ञान दोन आहेत, वेगवेगळे ज्ञान आहेत, असं त्याला विवेक होत नाही. त्या अविवेकालाच ते काय म्हणतात? भ्रम म्हणतात. असं हे अख्यातिवाद्याचं म्हणणं आहे. समजलं? आता बघा, आता याचं खंडन. आता याचं काय? खंडन. आता खंडन करतात पुढचे सत्ख्यातिवादी. या अख्यातिवाल्याचं खंडन कोण करायला लागले? सत्ख्यातिवाले करायला लागले. हे काय म्हणले होते माहिती आहे का? ज्यावेळेला भ्रम होत असतो त्यावेळेला तिथं स्मृती ज्ञान असतं असं म्हटले का नाही? दोन ज्ञानं असतात. आता याचं खंडन करतात. खंडन कसं करतात बघा. आता ते खंडन असं करतात की तुम्ही म्हणता की ज्या वेळेला भ्रम होतो त्यावेळेला इदम रूपानं सामान्य रूपानं प्रत्यक्ष ज्ञान असतं, आणि सर्पांशामध्ये काय असते? स्मृती असते. तर भ्रमाच्या वेळेला जे ज्ञान असतं त्या ज्ञानामध्ये स्मृती असते, हे जे तुमचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे. का? कारण स्मृती म्हणजे स्मरण, आठवण, आणि आठवण झाल्यावर कुणाला भीती वाटत नाही. ऐका, उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा वाघ जर आपल्या समोर आला एकदम, भीती वाटते का नाही? भीती वाटते का नाही? पण आपण वाघ पूर्वी जंगलात पाहिलेला होता, आता घरात बसलेलो आहे, आणि घरात बसलेला असताना गप्पा मारत असताना मित्रांच्या बरोबर गप्पा चालू होत्या, आणि मित्रांच्या बरोबर गप्पा चालू असताना त्याला पूर्वी पाहिलेल्या जंगलातल्या त्या वाघाचं काय झालं? स्मरण झालं. मग आता त्या पूर्वी पाहिला होता वाघ, जंगलात पाहिला होता, त्यावेळेला भीती वाटली जरी असली, पण आता घरात बसल्यावर सगळे मित्रपरिवारात बसलेले असताना त्या वाघाचं स्मरण झालं. भीती वाटते का? भीती वाटते का? म्हणजे स्मृती झाल्यानंतर भीती वाटत असते का? वाटत नसते ना. वाघाची भीती वाटते का? वाघाचं स्मरण झाल्यावर वाटत नाही. सर्पाचं स्मरण झालं, पूर्वी साप पाहिला होता, ज्या वेळेला बघितला होता त्यावेळेला भीती वाटली होती, पण आता घरात बसल्यावर मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्या सर्पाचं स्मरण झालं, आता भीती वाटते का? भीती वाटत नाही. का वाटते? वाटत नाही. पण ज्या वेळेला भ्रम होत असतो, ऐका,
दोरी रस्त्याने चालला, दोरी पडलेली असते, दोरीवर सापाचा भास झाला, म्हणजे हा सर्प आहे असा भास झाला. मग हा सर्प आहे हा भास जो आहे त्या अख्यातीवाल्याच्या मताने सर्पांशामध्ये तिथं स्मृतिज्ञान आहे ना. काय आहे? स्मृतिज्ञान आहे. मग स्मृतिज्ञान जर असेल तर मग त्या ज्याला भ्रम झालेला आहे त्याला त्या सापाची भीती वाटायला नाही पाहिजे. कारण अख्यातीवाल्याच्या मतानं ते सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान आहे. काय आहे? सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान आहे. आणि स्मृतिज्ञान झाल्यावर काय भीती वाटत नसते. पण तिथं भ्रम झाल्यावर तर तो भीतीनं असा लटलटा उडवतो, धोत्राचा कलर बदलून गेलेला असतो सगळा, आहे का नाही, घाबरतो, घामाघूम सगळं शरीर होऊन जाते. म्हणजे ही भयकंपादी तिथं दिसतात ना. कुठं? भ्रम ज्याला झालेला आहे सापाचा त्याला तर सापाची भीती वाटते का नाही. मग हे तिथं जुळत नाही. जुळतं का? जुळत नाही. भ्रमाच्या वेळी स्मृती असते असं जर हे अख्यातीवाले म्हणत असतील तर हे त्यांचं म्हणणं जुळत नाही. कारण स्मरण झाल्यावर कुणाला भीती वाटत नाही का? वाटते भीती, पण तिथं तर सर्पाची भीती वाटलेली आपल्याला दिसून येते. म्हणून हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कळलं का? ही एक मुद्दा. आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे की ते असं म्हटले होते की भ्रम ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला दोरीचं म्हणजे रज्जूचं सामान्य रूपानं ज्ञान होतं, पण ते प्रत्यक्ष ज्ञान. आणि सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान होतं, हे दुसरं ज्ञान. हे दोन ज्ञान एकाच वेळी होतं असं म्हटले होते ते. मग त्याचं हे खंडन करतात. हे म्हणतात की दोन ज्ञान एकाच वेळी अंतःकरणात निर्माण होतच नसतात. एका वेळी अंतःकरणामध्ये एकच ज्ञान उत्पन्न होत असतं, दोन ज्ञान एकदम उत्पन्न होत नसतात. जरी आपल्याला तसं वाटलं की एखादा शतावधानी पुरुष असतो त्याला एकाच वेळेला अनेक ज्ञान उत्पन्न होतात अंतःकरणामध्ये, असं जरी वाटलं तरीसुद्धा त्याला एका वेळी उत्पन्न होत नाहीत. सूक्ष्म काळाचं का होईना त्याच्यात काय असतं? अंतर असतंच. पहिल्या क्षणाला एक झालं, दुसऱ्या क्षणाला दुसरं झालं असेल. आपल्याला वाटलं ते एकाच वेळेला उत्पन्न झालं, पण एकाच काळात ते एकदम उत्पन्न होत नसतात. जसं समजा आता असं एक कमळ आहे आणि कमळाच्या अशा पाकळ्या काढल्या आणि एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक अशा 100 पाकळ्या ठेवल्या आणि दाबण घेतलं आणि दाबण घेऊन असं त्याच्यावर मारलं त्याच्यावर. मग असं पाहणाऱ्याला असं वाटतं की या सगळ्या 100 पाकळ्याला दाबणाने एकदाच भोग पाडलं. म्हणजे त्या 100 पाकळ्याचा छेद एकाच काळात काय केला? या दाबणानं छेद केला. असं वाटतं का नाही? एकाच क्षणात किंवा एकाच काळात दाबणाने किंवा कुठल्याही शस्त्राने, सुईनं म्हणा दाबणाने म्हणा, एकाच काळात काय केला? सगळ्या 100ही पाकळ्याचा छेद केला. असं वाटतं का नाही? पण तसं नसतं. वरच्या पाकळीचा छेद झाल्याशिवाय खालच्या पाकळीचा छेद होत नाही. वरून 1 नंबरचा पाकळीचा छेद झाल्याशिवाय 2 नंबरच्या पाकळीचा छेद होत नाही. 2 नंबरच्या पाकळीचा छेद झाल्याशिवाय 3 नंबरच्या पाकळीचा छेद होत नाही. म्हणजे अगोदर 1 नंबरच्या पाकळीचा छेद होतो, त्याच्यानंतर 2 नंबरच्या पाकळीचा छेद होतो, त्याच्यानंतर 3 नंबरच्या पाकळीचा छेद होतो, नंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 50, 60, 70, 80, 91, 92, 93, 94, 98, 99, मग 100. कितीतरी काळ गेलेला असतो, त्याच्यात अंतर असतं, पण अतिशय सूक्ष्म काळ असतो तो आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की एकदम 100 पाकळीचा छेद एकदम झाला. एकदम होत नसतो, त्याच्यात सूक्ष्म अंतर असतं, सूक्ष्म कालाचं अंतर असतं. कळलं का? तसं शतावधानी पुरुषाला, योगी पुरुषाला जरी असं आपल्याला वाटत असलं की एकाच काळामध्ये अंतःकरणामध्ये अनेक ज्ञान उत्पन्न होतात, तरी एका काळामध्ये अनेक ज्ञान उत्पन्न होत नसतात. त्याच्यामध्ये काय असतं? सूक्ष्म काळाचं अंतर असतंच. तसं भ्रम ज्या वेळेला होत असतो त्यावेळीसुद्धा एकाच वेळेला ज्याला भ्रम झालेला आहे त्याला अंतःकरणामध्ये 2 ज्ञान उत्पन्न होणं शक्य नाही. म्हणजे दोरीचं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान हे 2 ज्ञान एकाच वेळी उत्पन्न होतात असं जे अख्यातीवाल्याचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. 2 ज्ञान एकाच काळामध्ये अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नसतातच. कळलं का? असं त्यांचं काय करतात? हे खंडन करतात. अलग लक्षामध्ये बघा काय केलं खंडन. यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान मानलं तर केवळ स्मृतीपासून भय वाटणं किंवा पळणं होणार नाही. पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून
कालांतरानं घरात बसलेल्या पुरुषाला त्याचं स्मरण झालं तर त्याला भय वाटत नाही किंवा तो पळत सुटत नाही का? सुटतो पळत? आठवण झाली वाघाची म्हणून पळत सुटतो काय? नाही. असा अनुभव आहे. आणि सर्पज्ञानाच्या वेळी तर पाहणारा भय वाटून तो पळूही लागतो, धोतरगुत्त पडतो, सगळी फजिती होऊन जाते. म्हणून सर्पअंशामध्ये स्मृती मानणं योग्य नाही. शिवाय ज्यावेळी रज्जूचं विशेष रूपानं स्पष्ट ज्ञान होतं, रज्जूचं काय होतं? विशेष रूपानं स्पष्ट ज्ञान होतं. रज्जूचं ज्ञान झालं, ही रज्जू आहे असं कळलं, ही दोरी असं कळलं. मग दोरी असं कळल्यावर तो काय म्हणत असतो? मला इथं रज्जूवर दोरी सापाचं स्मरण झालं म्हणतो काय? मला इथं साप भासला म्हणतो? मला इथं खोटा साप भासला म्हणतो का? मला इथं साप खोट्याचं जाऊ द्या, मला इथं साप भासला असं म्हणतो का? मला इथं दोरीवर सर्पाचं स्मृतिज्ञान झालं असं म्हणतो? हां, अरे तुम्हाला साप भासला कधी? भासला. मग साप जर भासला असेल मग दोरीचं ज्ञान झाल्यावर तो साप राहतो का? नाही. मग दोरीचं ज्ञान झाल्यावर तो सापाचा भ्रम ज्याला झाला होता तो काय म्हणतो? मला इथं दोरीवर सापाचं स्मृतिज्ञान झालं म्हणतो काय? मला सापाचं स्मृतिज्ञान झालं होतं असं म्हणतो? नाही. मग काय म्हणतो? मला साप भासला होता असं म्हणतो. मला इथं स्मृतिज्ञान झालं होतं असं कुणीच म्हणत नाही. म्हणजे स्मृतिज्ञान भ्रमकालामध्ये शक्यच नाही, ते अनुभवाच्या विरुद्ध आहे. कळलं का? म्हणून सर्पांशामध्ये स्मृती मानणं योग्य नाही. शिवाय ज्यावेळी रज्जूचं विशेष रूपानं स्पष्ट भान होतं त्यावेळी सर्वाला असं वाटतं की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असं कुणालाही वाटत नाही. या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. पण दुसरं असं आहे की हा सर्प आहे असं एकच ज्ञान मानलं पाहिजे. हा सर्प आहे हे काय आहे? एकच ज्ञान. ते अख्यातीवाले दोन ज्ञानं मानतात त्याच्यात. सामान्य अंशामध्ये प्रत्यक्ष ज्ञान हे का नाही, दोरीचं सामान्य ज्ञान, इदम रूपानं सामान्य ज्ञान ते प्रत्यक्ष, आणि सर्पांशामध्ये स्मृती, अशी दोन ज्ञानं मानतात. लक्षात आलं का? पण ग्रंथकार म्हणतात किंवा पुढचे म्हणतात की हा सर्प आहे या ज्ञानात दोन ज्ञानं नाही, ते एकच ज्ञान आहे. असं एकच ज्ञान मानलं पाहिजे. कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृतिज्ञान अशी दोन ज्ञानं होत नसतात. शतावधानी पुरुषाला एकाच काली अंतःकरणामध्ये अनंत ज्ञानं होतात असं वाटतं, पण त्यातही सूक्ष्मकालाचं काय आहे? अंतर आहे. त्याच्यात अंतर असतंच. गुलाबाच्या फुलाच्या, मी कमळाच्या सांगितल्या, इथं गुलाबाच्या सांगितल्या. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळवून त्यात सुईनं भोग पाडलं तर सर्व पाकळ्यांना एकदम भोग पडलं असं दिसतं. पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल असा विचार मनात आला तर सूक्ष्मकालाचं व्यवधान मानावं लागतं. व्यवधान म्हणजे अंतर. व्यवधान म्हणजे काय? अंतर मानावंच लागतं. या एकंदर कारणावरून अख्यातीवाद्याचं मत कसं आहे? असंगत आहे. कळलं का? समजलं का? काही शंका नाही ना आता? ओम शांती शांती शांती. कुंडली कवरदा विठ्ठल. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.